लाडकी बहीण योजना KYC करण्याची आताची सर्वात मोठी अपडेट आहे। आधी तुम्ही स्क्रीनवरती पाहून घ्या। या ठिकाणी KYC करायला जर का तुम्ही गेले तर तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे, ज्यामध्ये दिलेलं आहे KYC करंटली अंडर मेंटेनन्स। आता खूप जण घाबरून जातील की अरे आमची तर KYC बाकी आहे आणि हा ऑप्शनच हटवण्यात आलेला आहे, अंडर मेंटेनन्स मध्ये आहे। तर या ठिकाणी घाबरून जाऊ नका। येथे KYC करण्याच्या ऑप्शन मध्ये काही इम्प्रूव्हमेंट सुरू असेल, काही बग वगैरे असतील तर ते काढण्याचं काम येथे चालू आहे। म्हणजे मेंटेनन्स मध्ये तो ऑप्शन आहे। अजून तुमच्याकडे 20 दिवस शिल्लक आहेत। जर तुम्ही अजूनही KYC केली नसेल तर या 20 दिवसाच्या आत तुम्ही KYC करून घ्या। या ठिकाणी जो मेंटेनन्सचा ऑप्शन दिला गेलेला आहे तो लवकरच हटवण्यात येईल आणि त्या ठिकाणी KYC करण्याचा पर्याय येऊन जाईल। कारण मी सुद्धा आता KYC करण्याचा व्हिडिओ शूट करणार होतो। मित्राच्या पत्नीची KYC करायची होती आणि तोच व्हिडिओ मी शूट करून तुम्हाला सांगणार होतो। परंतु जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला बसलो आणि वेबसाईट चेक केली तर मी शॉक झालो की KYC इज करंटली अंडर मेंटेनन्स असा पर्याय दिसला। म्हटलं तुम्ही सुद्धा इथे घाबरून जाणार की आमची पण KYC बाकी आहे ना, आता आम्ही काय करायचं। टेन्शन घेऊ नका, लवकरच हा ऑप्शन येईल आणि जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा मी एक रिमाइंडर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की KYC तुम्ही कशा प्रकारे करायची आहे। तसेच ज्या महिलांचे, ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाही किंवा पती हयात नाही त्यांची KYC कशी करायची तो तर व्हिडिओ मी टाकलेला आहे, परंतु त्यात अजून एक नवीन बदल झालेला आहे। त्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर आताची महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळून दिली। तुम्हालाही अशा प्रकारे मेंटेनन्सचा पर्याय दिसत असेल तर घाबरून जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही KYC केली नसेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।